चंदननगर आहे ना, जोरात सांगा ना. 800 किलोमीटर वरनं आलो मी, नागपूर वरनं. जरा चंदननगरचा आवाज नागपूरपर्यंत गेला पाहिजे. नागपूरच्या जनतेला वाटलं पाहिजे की चंदननगरने आवाज दिला. भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी, आपल्या नातेवाईकांनी, आपल्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या जनतेने भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 4 चे महायुतीचे उमेदवार शैलजी बनसोडे, रत्नमालाताई सातव, तृप्तीताई भरणे आणि सुरेंद्र पठारेजी, सोबतच प्रभाग नंबर 3 मधील श्रेयस खांदवे आणि सातव, ईश्वराताई पठारे, रामदासजी दाभाडे या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी विनंती करण्याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आपली विनंती पाठवलेली आहे. मी सुद्धा आपल्याला विनंती करायला आलो आहे की 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने या ठिकाणी कमळ चिन्हाला निवडून द्यावं. बंधू भगिनींनो, 15 तारखेची निवडणूक ही आमच्या या 8 उमेदवाराच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक जगदीशभाऊ मुळकच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळेच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारच्या, केंद्र सरकारच्या 55 योजना आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभाग नंबर 3 आणि प्रभाग नंबर 4 मध्ये आणण्याची निवडणूक आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारच्या 48च्या वर योजना, ज्या 18 पगड जाती 12 बलुतेदार समाजाकरता आहे, विकसित लोगाव, विकसित खराडी करता आहे, या योजना या पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या प्रभागात आणण्याकरता ही निवडणूक आहे. आणि एवढंच नाही तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या पुणे महानगरपालिकेला येणाऱ्या 22 योजना आपल्या भागामध्ये लागू करण्याकरता या माननीय 8 नगरसेवकांच्या माध्यमातून या विकसित पुणे करता या 15 तारखेची निवडणूक आहे. आपण जर विचार केला तर या पुणे महानगरपालिकेच्या खराडी लोगावमध्ये एकूण 126 योजना घेऊन 15 तारखेची निवडणूक होत आहे. बंधू भगिनींनो, या 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये पुणे शहरामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये नवीन मेट्रोचं जाळं असेल, पर्यावरणपूरक बस सेवा असतील, 24/7 पाणी पुरवठा असेल, खड्डेमुक्त पिंपरी चिंचवड खड्डेमुक्त लोगाव खराडी असेल, नदी सुधार प्रकल्प असतील, पुणे पुरंदर विमानतळाचा विकास असेल, पायाभूत सोयी सुविधांचा विकास असेल, लाईट हाऊस प्रकल्पाचा विकास असेल, प्रभावी वैद्यकीय सुविधा देण्याचा विषय असेल, सोबतच क्रीडा संकुलाचं बांधकाम असेल, झोपडपट्टीचं पुनर्वसन, बालभारतीचा आपला पोट फाटक रस्ता असेल, जुन्या वाड्याचे प्रश्न आहेत, सोबतच आपल्या अम्युनिटी स्पेसचे प्रश्न आहेत, आणि या पुणे महानगरपालिकेच्या सर्व शाळा, अंगणवाडी, रस्ते, वीज, पाण्याच्या दृष्टीने कराव्याच्या योजना असतील, या सर्व योजनांची निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, आपल्या पुणेमध्ये विकसित पुणे करण्याकरता आपल्याला प्रचंड या ठिकाणी काम करायचं आहे. खरं तर या ठिकाणी विकसित पुणेचा संकल्प माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे. आणि विकसित पुणेसोबत पुढच्या काळामध्ये विकसित खराडी, विकसित लोगाव हे सुद्धा आपल्याला करण्याचा निर्णय आपण केलेला आहे. माननीय पंतप्रधान मोदीजींनी 2047चा भारत हा जो संकल्प केलाय, या संकल्पाला जोडूनच
महाराष्ट्राचा विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस सरकारने केला आहे आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो पुणेचा विकसित पुणे 2029 चे पुणे 2035 चे पुणे आणि यानंतर 23 वर्षानंतर 2047 मध्ये पुणे खराडी लोहगाव मध्ये जी जनसंख्या येणार आहे त्या जनसंख्येला आवश्यक असलेल्या विकसित या ठिकाणी खराडी लोहगाव मध्ये रस्ते वीज पाणी या ठिकाणी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या गरजा पुरवण्याची जबाबदारी आता पुणे महानगरपालिका येणार आहे। आमचे हे 8ही नगरसेवक निवडून आल्यानंतर या 8ही नगरसेवकांना विकसित पुणेचा विकास आराखडा मंजूर करायचा आहे जेणेकरून पुढच्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकार डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून संपूर्ण कामे करण्याची योजना आपण करतोय। खरं तर या ठिकाणी मला अभिमानाने सांगत आहे की माननीय देवेंद्रजींनी विकसित पुणे करण्याकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। या ठिकाणी मला अभिमान आहे की आमचे सर्व या ठिकाणी पुण्याचे आपले या ठिकाणी सर्व योजनेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे आणि या भागामध्ये सर्वांगीण विकासाचा संकल्प करायचा आहे। आज बघा आपलं सरकार महाराष्ट्रात आलं आणि मला या राज्याचा महसूल मंत्री म्हणून काम करण्याची या ठिकाणी खऱ्या अर्थाने संधी मिळाली। आज बघा आपण निर्णय केला आतापर्यंतच्या कुठल्याही सरकारने या निर्णयाला हात घातला नाही पण या ठिकाणी मी या ठिकाणी महसूल मंत्री झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे 60 लाख परिवार जे खराडीमध्ये आहे जे लोहगाव मध्ये आहे या परिवारांना 1000 फूट 1500 फूट गरीब माणसांनी जे प्लॉट घेतले घर घेतले त्यांचे घर कायदेशीर होत नाही। तुकडेबंदी कायद्यामुळे घराचे तुकडे पाडता येत नाही। तुकडेबंदी कायद्यामुळे त्या ठिकाणी प्लॉटचे तुकडे पाडता येत नाही। पण बंधू भगिनींनो या ठिकाणी मला जगदीश मुळीकजी राजेश पांडेजी आपण सर्वांनी आग्रह केला आपल्या विधानसभेच्या सदस्यांनी सांगितलं या ठिकाणी या भागामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने या गरीब माणसाचे प्रॉपर्टी कार्ड तयार करून द्यायचे आहे। खरं तर या प्रॉपर्टी कार्ड देणारा मंत्री म्हणून आपल्या समोर चंद्रशेखर बावनकुळे उभा आहे काळजी करू नका। ही जबाबदारी देवेंद्रजींनी माझ्यावर दिली आहे। महानगरपालिकेची निवडणूक झाल्यावर आमच्या 8ही नगरसेवकांनी ठराव करा तुम्हाला ठराव घ्यायला लागेल कराल का ठराव प्रॉपर्टी कार्ड देण्याबद्दल तुम्ही 8ही नगरसेवक निवडून आल्यावर एक ठराव करा की आमच्या भागातले प्रॉपर्टी कार्ड सरकारने करून द्यावे। मी तुम्हाला वचन देतो पुढच्या 6 महिन्याच्या आतमध्ये लोहगाव खराडीमध्ये येऊन संपूर्ण प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपलं सरकार करेल आणि याकरता जे जे काही अडचणी असतील त्या अडचणी गुंठेवारी कायदा तुकडेबंदी कायद्याच्या अटी शर्ती कमी करून आपल्या सर्वांच्या मालकीचं प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय या ठिकाणी आपलं सरकार करेल। आज बघा आपण या ठिकाणी निर्णय घेतला आता कुठलंही येणे आणि सनदची गरज नाही। ज्यांना रहिवासी बेल्ट मध्ये आपलं घर बांधायचं असेल तर आता आमच्या तहसीलदार एडीओ कडे जायची गरज नाही। डायरेक्ट तुम्हाला 0.10% 0.10% एवढेच पैसे भरून डायरेक्ट तुम्हाला येणे आणि त्या ठिकाणी सनद घेण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आणि खऱ्या अर्थाने एक विकसित पुणे करता विकसित खराडी करता या ठिकाणी आपण योजना तयार केली। या ठिकाणी आपण मला सांगितलं होतं या ठिकाणी येताना माननीय जगदीश भाऊ नगर रोड पासून जी या ठिकाणी कोंडी आहे आज मी बघितलं पुण्यामध्ये मला आता येता 1-1.25 तास तर या कोंडीमध्ये गेला पण या ठिकाणी दुमजली उडाणपुलाचं बांधकाम करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे आणि या ठिकाणी नगर रोडचा ट्रॅफिकचा मुद्दा माननीय नितीन गडकरींच्या वतीने केंद्रीय रस्ते योजनेच्या माध्यमातून या पुलाचं बांधकाम आपण पूर्ण करू आणि खऱ्या अर्थाने मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी होणार आहे। आज या ठिकाणी वाघोलीचा जो आपला वाहतूकचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे या ठिकाणी तोही आपण पूर्ण करणार आहोत।
खऱ्या अर्थाने वाघोली असेल, या ठिकाणी नौगाव असेल, या ठिकाणी खराडी असेल, सर्व भागामध्ये सर्व योजना करून देण्याची जबाबदारी माझी आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने 15 तारखेचं मत म्हणजे विकसित खराडी, विकसित लोहगाव, विकसित पुणेचा आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी परवाच नागपूरमध्ये येऊन, परवाच पुण्यामध्ये येऊन आपल्याला खऱ्या अर्थाने नवीन डीपी योजनेची तयारी केलेली आहे. पुढच्या काळामध्ये जो डीपी होणार आहे त्या डीपी मध्ये जे काही रिझर्वेशन असतील ते रिझर्वेशन आपण कमी करू. रहिवासी बेट मध्ये खऱ्या अर्थाने काही भाग हा डीपी मध्ये गेला असेल तो दूर करू. पण आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व घरांचे कायदेशीर हक्क देणे ही सुद्धा जबाबदारी आपण करणार आहे. आणि पुढच्या काळात तर आमच्या 8 नगरसेवकाला माझी विनंती आहे की तुम्ही या लोहगाव, चंदननगर भागातल्या सर्व जनतेचं या ठिकाणी जे नक्षे आपल्याला करून द्यायचे आहे, तुम्ही मला पत्र लागेल सर्व नगरसेवकांचं, तुम्ही मला पत्र दिल्यावर मी आपल्या चंदननगर, वाघोली या भागातल्या संपूर्ण लोहगाव भागातलं ड्रोन सर्वेक्षण करेल. तुमच्या चंदननगर वरनं विमान फिरवेल. विमान म्हणजे इंडिगोचं नाही, एअर इंडियाचं नाही, आमचं 1 मीटर बाय 1 मीटरचं कलेक्टरचं आमच्या सरकारचं विमान आहे. इंग्रजाच्या काळामध्ये सर्वे झाला होता तेव्हा छोटं वाघोली होतं, छोटं वडगाव शेरी होतं, पण कधी सर्वेक्षण झालं नाही. पण आता महसूल मंत्री म्हणून मी तुम्हाला वचन द्यायला आलो आहे. वडगाव शेरी विधानसभेला आम्ही जगदीश मुळीजी नक्षा योजनेमध्ये घेणार आहे. नक्षा योजना माननीय पंतप्रधान मोदीजींनी दिलेली आहे. या नक्षा योजनेमध्ये या ठिकाणी संपूर्ण घराचं ड्रोन सर्वेक्षण करून, सर्व घरांचं मॅपिंग तयार करून, सरकारी मॅपिंग करून तुमच्या घराचा नक्षा तुमच्या नावासहित गुगलवर iCloudवर टाकणार आहे. गुगलवर iCloudवर तुम्ही तुमची प्रॉपर्टी बघू शकाल. तुम्ही तुमचं नाव टाकलं की तुमचं चंदननगर मध्ये, वाघोलीमध्ये, खराडीमध्ये, लोहगावमध्ये कुठे घर असेल तुम्हाला 1 मिनिटामध्ये तुम्हाला बघता येईल. तुम्हाला तुमच्या घराचा मॅप काढता येईल, तुमच्या घराचं प्रॉपर्टी कार्ड काढता येईल. बंधू भगिनींनो, एक सर्वेक्षण करायला, एक घर मोजायला 4000 रुपये खर्च येणार आहे. चंदननगर मध्ये तुमचे घर सरकारी मोजून द्यायला, सरकारी नकाशा तयार करून द्यायला, सरकारी प्रॉपर्टी कार्ड तयार करून द्यायला 4000 रुपये खर्च येणार आहे. मग आता मी नागपूरवरनं 800 किलोमीटर दूर आलो तर माझी इच्छा तर वेगळी होते. मला असं वाटतंय की चंदननगरकडनं एकही पैसा न घेता तुमच्या घराचं संपूर्ण मॅपिंग करून देण्याचा निर्णय आपलं सरकार करेल. मी तुमच्या संपूर्ण घराचं, जगदीश मुळीजी पुढाकार घ्या, पठारेजी पुढाकार घ्या आणि या सर्व घरांच्या प्रॉपर्टी कार्ड नक्षा योजनेमध्ये करून देण्यासाठी आपण या ठिकाणी राज्याचा महसूल मंत्री म्हणून मी जबाबदारी घेणार आहे. आज बघा, माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आपल्याला आमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेला, जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रात आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार. आणि एवढंच नाही, लाडक्या बहिणीची योजना अजून मजबूत करणार आहे, तिला वाढ करणार आहे. आणि एवढंच नाही, आपल्या नगरसेविकाताई निवडून आल्यावर आम्ही नागपूरमध्ये ज्या पद्धतीने 10 महिलांच्या बचत गटाला 1 लाख रुपयाचं अनुदान, 10 महिलांच्या बचत गटाला 1 लाख रुपयाचं कर्ज नाही. आमच्या चंदननगरला कर्ज नाही पाहिजे, लोहगावला कर्ज देऊ नका, अनुदान द्या, ते पुन्हा वापस द्यायची गरज नाही. आमच्या महिला बचत गटांना 1 लाख रुपये अनुदानाची योजना आपलं सरकार, महाराष्ट्र सरकार आणि पुणे महानगरपालिका करेल. तुम्ही निवडून आल्यावर ताई, आमच्या नगरसेवक कोण आहे? रवघर आहे का? आपल्या नगरसेविकांना, नगरसेविका झाल्या तुम्ही काळजी नाही करू. तुम्ही निवडून आल्यावर 2000 महिला बचत गट वडगाव शेरीमध्ये, लोहगाव मध्ये तयार करा. या 2000 महिला बचत गटाला 1 लाख रुपये अनुदान प्रत्येक बचत गटाला देण्यासाठी आपल्याला योजना तयार करायची आहे. ही योजना आपल्याला खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये
आमच्या महिला बचत गटाला स्वयंसहायता बचत गटांना मजबूतीने रोजगार देणारी आहे। बंधू भगिनींनो, 126 योजनाची निवडणूक आहे। मी 126 योजनाची पूर्ण गाथा या ठिकाणी मांडू शकतो। कुठल्या 126 योजना पुणे महानगरपालिकेमध्ये आमच्या या बहिणी आणणार आहेत, आमचे नगरसेवक आणणार आहे, त्या सर्व योजना तयार आहे। माननीय देवेंद्र फडणवीसजींनी नवीन निर्णय घेतला। आता आपल्याकडे विजेचे रेट हे 8 रुपये युनिट आहे। आमच्या नागपूरवरनं, चंद्रपूरवरनं, भुसावळवरनं, परळीवरनं, तुमच्या चंदननगरमध्ये, वाघोलीमध्ये येणारी वीज ही 8 रुपये युनिट आहे। मध्यमवर्गीय गरीब माणसाला 8 रुपये युनिटची वीज परवडणार नाही। पुढच्या 2029चा विचार केला तर 5 वर्षांनी विजेचे रेट प्रतिवर्षी 80 पैसे वाढणार आहे। 5 वर्षांनी हे 4 रुपये वाढतील, 8 रुपये आणि 4 रुपये 12 रुपये होतील। 12 रुपये रेटची वीज गरीब माणसं विजेचे पैसे भरू शकणार नाही, मध्यमवर्गीय लोक विजेचे बिलाचे पैसे भरू शकणार नाही। 100 युनिट वीज वापरणारा मध्यमवर्गीय ग्राहक जो 80% ग्राहक या ठिकाणी बसलाय तो एवढा महाग वीज घेऊ शकणार नाही। आणि म्हणून आपण या ठिकाणी आपल्या सरकारने सूर्यप्रकाशावर तयार करणारी, सूर्याच्या उन्हेवर तयार होणारी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना या राज्यामध्ये आणलेली आहे। आणि या योजनेतनं जे वीज तयार होणार आहे, सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे, ही वीज 2 रुपये 80 पैसे रेटनी तयार होणार आहे। आणि मी तुम्हाला वचन देतो, जगदीश भाऊ, 2029 मध्ये जेव्हा आपण मत मागायला येऊ, कमळाला मत मागायला येऊ, तेव्हा विजेचा रेट हा 12 रुपये नाही, फक्त 6 रुपयामध्ये वडगाव शहरीमध्ये या ठिकाणी वीज देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे। एवढंच नाही तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सूर्यघर योजना आणलेली आहे। या चंदननगर मध्ये, या ठिकाणी वाघोलीमध्ये, आपल्या वडगाव शहरीमध्ये आपल्याला सूर्यघर द्यायचं आहे। आमच्या सर्व नगरसेवकाला विनंती आहे, 100 युनिट वीज वापरणारे मध्यमवर्गीय जे ग्राहक आहे, धनदांडगे आहे, गाडी आहे, घोडा आहे, मर्सडी कार आहे, त्यांचे घर नाही, पण मध्यमवर्गीय जो ग्राहक आहे, 18 पगड जाती 12 गुंतदार लोक आहेत, या 100 युनिट वापरणाऱ्या ग्राहकाच्या घरावर सूर्यघर लावायचं आहे। 16 तारखेला तुम्ही निवडून आल्यानंतर या भागातल्या संपूर्ण घरावर सूर्यघर लावण्याची योजना तयार करा। माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी महाराष्ट्राला जे सूर्यघर दिले आहे, मी तुम्हाला वचन देतो, या राज्यातले संपूर्ण सूर्यघर आता मंजूर होणार आहे। तुम्ही या ठिकाणी 1000, 500, 1500 जेवढे घर असतील त्या घरावर 30,000 रुपयाची सूर्यघर योजना तयार करा, महानगरपालिकेकडून मंजूर करू। आणि या परिसरामध्ये सर्व घरावर सूर्यघर लावल्यानंतर पुढचे 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही, पुढचे 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही, असं सूर्यघर लावण्याचा निर्णय आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। एकूण 124 योजनांची निवडणूक आहे। बंधू भगिनींनो, विकासाची गाडी ही पुणे महानगरपालिकेसमोर उभी आहे। पुणे महानगरपालिकेसमोर विकासाची गाडी उभी आहे। या विकासाच्या गाडीचा एक चाक प्रधानमंत्री मोदीजींच्या 55 योजनाचा आहे। या विकासाच्या गाडीचं दुसरं चाक देवेंद्र फडणवीस सरकारचं 48 योजनाचं आहे। या विकासाच्या गाडीचं तिसरं चाक नितीन गडकरींच्या रस्ते विकास योजनेचा आहे। नितीनजींनी मला सांगितलंय, मी नागपूरवरून आलो, नितीनजी माझ्यासोबत होते, त्यांनी सांगितलं वडगाव शहरी मतदारसंघामध्ये, चंदननगरमध्ये, लाडगावमध्ये जेवढे रस्ते करायचे आहे ते माननीय नितीन गडकरी साहेब करून देणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी संपूर्ण रस्ते विकास योजनाची, पुलाची या ठिकाणी वाहतूक कोंड्याची निर्णय नितीन गडकरीजी करणार आहे। या विकासाच्या गाडीचं तिसरं चाक हे माननीय नितीन गडकरीचं आहे आणि विकासाच्या गाडीचं चौथं चाक माननीय चंद्रकांत दादा पाटील आपले मंत्री त्यांचं चौथं चाक आहे। आणि या विकासाच्या गाडीमध्ये 100च्या स्पीडने गाडी चालण्याकरता, या गाडीचं पेट्रोल टाकण्याकरता
चंद्रशेखर बावनकुळे, मुरलीजी मोहोळ, आम्ही सर्व लोक या विकासाच्या गाडीला 100च्या स्पीडनं चालवण्याकरता या ठिकाणी उभे आहोत. जगदीश मुळीक या ठिकाणी आहेत. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला वचन देतो, या विकासाच्या गाडीला 100च्या स्पीडनं चालवण्याकरता खऱ्या अर्थाने पूर्ण मदत केंद्र सरकारची, राज्य सरकारची होणार आहे. पण 15 तारखेला तुम्हाला या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर बनवा लागणार आहे. कुणाला बनवणार आहे ड्रायव्हर? तुम्ही इकडे सांगा, कुणाला ड्रायव्हर बनवणार आहे? इकडे सांगा ताई, इकडे बघते, कुणाला ड्रायव्हर करणार आहे? कमळाचा महापौर बनणार की नाही बनणार आहे? हा, आमच्या भागात पाहिजे. हे तो जोरात आहे का? चंदननगरचा करायचा का? इकडलाच करायचा? सांगा तुम्ही, या गाडीचा ड्रायव्हर कोण पाहिजे? भारतीय जनता पार्टीचा कमळावर निवडून आलेला कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर होणार आहे. मी तुम्हाला वचन देतो की या गाडीच्या विकासाच्या गाडीच्या ड्रायव्हर सोबत आपले हे सर्व 8 नगरसेवक, आपले सर्व पॅसेंजर बनून मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर चंद्रशेखर बावनकुळेचं ऑफिस आहे. जगदीश भाऊ, राजेशजी, या सर्व लोकांना घेऊन माझ्या कार्यालयात या आणि हा प्रॉपर्टी कार्डची सही करण्याचा निर्णय मी चंद्रशेखर बावनकुळे म्हणून या ठिकाणी करून देईन. आणि दुसरी सही लागतं 6व्या मजल्याची. 6व्या मजल्यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपल्या प्रश्नाकरता जेवढा निधी लागेल, जेवढा निधी या ठिकाणी चंदननगरच्या, वाघोलीच्या, या ठिकाणी लाडगावच्या विकासाकरता लागेल, तेवढा संपूर्ण निधी खराडी करता, वाघोली करता आणून देण्याची जबाबदारी देवेंद्रजींनी मलाही दिली आहे. चंद्रकांतदादा पाटीलजी, मी, मुरली मोहोळजी, आम्ही सर्व लोक विकसित वाघोलीच्या मागे उभे राहू, विकसित लाडगावच्या मागे उभे राहू. खऱ्या अर्थाने तुमची जबाबदारी आहे विकसित पुणे करण्याचा निर्णय करण्याची. आणि म्हणून एकीकडे विकासाचे रस्ते उघडे आहेत, एकीकडे देवेंद्रजींचं सरकार, दुसरीकडे मोदींचं सरकार, डबल इंजिन सरकार. या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून संपूर्ण विकासाच्या योजना आपण तयार करणार आहे. मग विकास तर होणार आहे, प्रॉपर्टी कार्ड तर वाटले जाणार आहे, नक्षा योजनेमध्ये तुमचे घर तर मोजून देणार आहोत, 126 योजना येणार आहे. महानगरपालिकेमध्ये 2/3 बहुमताने भाजपचा महापौर येईल, आपले 8ही नगरसेवक निवडून येतील. पण मी तुम्हाला एक काम सांगून चाललो आहे, कराल का माझं काम? तिकडे भाऊ ते उभे आहेत, ते तुम्ही माझं काम कराल का? मी नागपूरवरून आलो आहे, माझे काम कराल का? इकडं बसलेले खरं सांगा तुम्ही, इकडे लोक माझे काम कराल का? अरे चहा नाही मागत, धोकाळची नाही तुम्ही, तुम्हाला चहा पण नाही मागत, माझे एक काम कराल का? मग 15 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. 15 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. तुमचा परिवार आणि तुमच्या आजूबाजूचे 10 परिवार, तुमचा परिवार आणि तुमच्या आजूबाजूचे 10 परिवार घेऊन 15 तारखेला कुठे जायचं? कुठे जायचं भाऊ? आमच्या लाडक्या बहिणी कुठे जायचं? या ताई, तुम्ही सर्वजण समोर या. शैलजी बनसोडे, रत्नमालाताई, तृप्तीताई, सुरेंद्र बाबू, श्रेयसजी, अनिल, यशोदाताई, रामदासजी या. ते बघा आमचे एवढे जोरदार आहेत सर्व प्राप्त झाले. पाहायचे चेहरे बघा, किती स्मार्ट लोक आहेत. माझं काम कराल ना पक्क ना? मग 15 तारखेला तुमचा परिवार आणि 10 परिवार घेऊन मतदान केंद्रावर जायचं आहे. जाल ना मतदान केंद्रावर? तुमच्या परिवाराने काय कराल? किती परिवार? कोण कोण जाल जरा सांगा बरं. 10 परिवार घेऊन सगळे जाणार आहे साहेब, सगळे सोसायटी घेऊन 10 परिवार घेऊन कोण कोण जाणार? त्या ताईचा हात वर नाही आहे, तुमचं जमत नाही का आजूबाजूच्या लोकांशी?
ताई तुमचं जमत नाही का आजूबाजूच्या लोकांची काही वाकडा आहे का? नाही आता केला त्यांनी हातवर. माझं लक्ष आहे तिथपर्यंत ते उभे आहेत ना आपले भाऊ लाडके भाऊ त्यांच्यापर्यंत लक्ष आहे माझं. हातवर करताय इकडे लक्ष आहे. कोण कोण जाणार आहे सर्व सांगा मला. सर्व जाणार इकडे का? इकडे जाणार नाही काही झगडा झाला काही भांडण झालं आहे का गावात? सोसायटी घेऊन जाणार. सोसायटी घेऊन जाणार बिल्डिंग सहित. बंधू भगिनींनो या 8ही नगरसेवकाला निवडून आणण्याकरता 15 तारखेला 10 परिवार घेऊन जा. तुम्ही 10 परिवार घेऊन जा. तुम्ही 10 परिवार सांभाळा. पुढचे 5 वर्ष सांभाळण्याची जबाबदारी या सर्व नगरसेवकाची आहे. पुढचे 5 वर्ष तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी. तुम्ही झोपून उठण्यापासून झोपतपर्यंत तुमच्या समस्या सोडण्याची जबाबदारी आमच्या या 4 नगरसेवकाची आहे. बंधू भगिनींनो मतदान केंद्रावर जा. किती बटना दाबाल? आमच्या लाडक्या बहिणी किती बटना दाबाल? आमचे लाडके भाऊ किती बटना दाबाल? 4. एवढ्या जोराने बटन दाबा. फक्त मशीन तोडू नका. नाही ते पटाळे म्हणतील कशाला बोलवलं बावनकुळ्याला माझी मशीन खराब केली. कशाला आले नागपूर एवढा दूर. एवढ्या जोराने बटन दाबा. फक्त मशीन तोडू नका. पण 16 तारखेला जेव्हा निकाल येईल एवढे कमांड एवढे कमांड एवढे कमांड एवढे कमांड एवढे कमांड निघाले पाहिजे मशीन मधनं. यानंतर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभं राहण्याची हिंमत कोणीच करू नये. एवढं मतदान 15 तारखेला प्रचंड बहुमताने आपण मतदान कराल ना. बरं लक्ष्मीपूजन कोणी कोणी केलं होतं यावेळी? महालक्ष्मी पूजन दीपावली कोणी कोणी केलं? महालक्ष्मी पूजन कोणी कोणी केलं ना? सर्वांनी केलं. तुम्ही बरोबर पूजा केली असाल तर आई महालक्ष्मीजी दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाला कशावर होती? आई महालक्ष्मीजी कशावर होती? तिकडे मागचे बंधू कशावर होती? मग जर महालक्ष्मीमध्ये आई महालक्ष्मीजी कमळावर होती तर चंदन नगरच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कशावर येणार आहे? कशावर येणार आहे? चंदन नगरची लक्ष्मी सुद्धा कमळावरच येईल. आणि आपले निवडून आलेले सर्व सदस्य नगरसेवक 5 वर्ष विकसित खराडे, विकसित वाघोली, विकसित लोहगाव, विकसित चंदन नगरचा विकास पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. माननीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये विकसित पुणे केल्याशिवाय आपण राहणार नाही. माझी विनंती आणि माझा संकल्प विकासाचा तुम्हाला मान्य आहे का? दोन्ही हातपर्यंत सांगा विकासाचा संकल्प मान्य आहे का? भारत माता की भारत माता की भारत माता की. या ठिकाणी साहेबांना विनंती आहे की प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार पुढे या. जगदीश भाऊंना विनंती आहे की प्रभाग क्रमांक 4 चे सुरेंद्र दादा आगे बढ़ो. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा लागलं. प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार सुरेश खांदवे, अनिल सातो, ऐश्वर्या पठारे, रामदासजी दाभाडे.